धारावीतील रहिवाशांनी त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मोर्चा काढण्याचा मार्ग निवडलाय। धारावी पुनर्विकासावरून रहिवाशांचा मोर्चा आता 4 मेला निघतोय। हा वाद आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि रहिवाशांनी आंदोलनाचा मार्ग निवडलाय आणि हा मोर्चा जो आहे तो 4 मेला निघणार आहे। खरं तर 4 मेला रिक्षा चालकांनी मराठी सक्तीवरून मोर्चा करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यांना आता मराठी शिकण्यासाठी अतिरिक्त वेळ दिल्यामुळे हा मोर्चा बंद केला गेला आणि त्यानंतर आता धारावी रहिवाशांनी 4 मेला मोर्चा काढण्याचा निर्णय घेतलाय। त्यामुळे धारावी पुनर्विकास प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। प्रत्येक कुटुंबाला 500 चौरस फूट क्षेत्रफळाचं घर देण्यात यावं, पुनर्वसन प्रक्रियेमध्ये पारदर्शकता असावी आणि रहिवाशांना योग्य हक्क आणि न्याय मिळावा अशी मागणी रहिवाशांनी केली आणि त्यामुळेच त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोर्चाचा मार्ग स्वीकारलाय। दरम्यान या मोर्चाची सुरुवात जी आहे ते संविधान चौक ते DRP कार्यालयापर्यंत करणार असल्याचं म्हटलं जात आहे। खरं तर या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने स्थानिक आणि रहिवासी सोबतच सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचा सहभाग यामध्ये अपेक्षित आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पाबाबत गेल्या काही महिन्यांपासून रहिवाशांमध्ये मोठा असंतोष वाढतोय। पुनर्वसन घरांच्या आकारावर वाद चालू आहे आणि पात्रता निकषांबाबत सुद्धा संभ्रम आता वाढत चाललाय। स्थलांतर प्रक्रियेतील अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे हा वाद आता टोकाला पोहोचलाय। याच मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई पोलिसांनी सुद्धा सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची सुरुवात केली आहे। वाहतूक काही प्रमाणात बदल होण्याची देखील शक्यता व्यक्त केली जाते। धारावी पुनर्विकास प्रकल्प आता पुन्हा एकदा चर्चेत आलाय। रहिवाशांच्या न्याय मागण्यांवर सरकार आता काय भूमिका घेतं याकडेच आता सर्वांचं लक्ष लागलंय।